मोहरम म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर ताबूत, सवारी आणि धार्मिक कार्यक्रम उभे राहतात. पण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी गावात मोहरम म्हणजे फक्त सण नाही, तर गावाच्या एकोप्याचा, श्रद्धेचा आणि परंपरेचा जिवंत उत्सव आहे. पहाटे 3 वाजल्यापासून सुरू झालेला हा सोहळा पाहण्यासाठी आपण थेट पोहोचलो आहोत इंगळगी गावामध्ये. काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सध्या NGTV मराठी न्यूज चॅनलची टीम उभी आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी गावात आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की मौला अली देवाची चौकी गावभर फिरत आहे. पहाटे 3 वाजल्यापासून सुरू झालेला हा सोहळा आता गावातील प्रत्येक गल्लीबोळात पोहोचलेला आहे. हलग्यांचा आवाज, भडंगाचा ताल आणि भाविकांचा उत्साह संपूर्ण गाव आज भक्तिमय वातावरणात रंगून गेलं आहे. इंगळगी गावात मोहरमची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की त्यांच्या आजोबांच्या काळापासून ही परंपरा अखंडपणे चालू आहे. आज ही गावात प्रत्येक घर देवाच्या चौकीचं स्वागत करतं. घरासमोर पाणी अर्पण केलं जातं, देवाला साकडं घातलं जातं. आपल्या लेकरा बाळांच्या, शेताच्या, जनावरांच्या आणि संसाराच्या सुखासाठी प्रार्थना देखील केली जाते. विशेष म्हणजे मोहरमच्या निमित्ताने गाव सोडून पुणे, मुंबई, सोलापूर, हैदराबाद, बेंगलोर आणि इतर शहरांमध्ये कामानिमित्त गेलेली माणसं आवर्जून गावात परत येताना दिसत आहेत. वर्षभरानंतर मित्र भेटतात, नातलग भेटतात. गावाच्या चौकात पुन्हा गप्पांचे फड रंगतात. मोहरमच्या निमित्ताने संपूर्ण गाव पुन्हा एकदा एक कुटुंब बनतं. मोहरम हा फक्त एका समाजाचा सण नाही, तर इंगळगीमध्ये हा सर्व धर्मियांचा उत्सव बनला आहे. हिंदू, मुस्लिम, लिंगायत, मराठा, दलित सर्व समाजातील नागरिक या सोहळ्यासाठी सहभागी होताना दिसतात. यामुळे गावातील धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोपाचे अनोखे उदाहरण पाहायला मिळते. आजचा दिवस हा 3 दिवस चालणाऱ्या मुख्य कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे. पुढील 2 दिवस गावात विविध धार्मिक कार्यक्रम, सवारी आणि पारंपरिक विधी पार पडणार आहेत. भाविक आपल्या नवसाची पूर्तता करत आहेत. काही जण देवाला नारळ अर्पण केला आहे, तर काहींनी आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल देवाचे आभार देखील मानले आहेत. शहरात मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात, रस्ते बदलतात, जीवनशैली बदलते, पण गावातल्या या परंपरा मात्र अजूनही तितक्याच जिवंत आहेत. कारण या परंपरा फक्त धर्म जपत नाही, तर माणुसकी देखील जपतात, नाती जपतात आणि गावाची ओळख देखील जपतात. पहाटे 3 वाजता सुरू झालेला हा प्रवास केवळ देवाच्या चौकीचा नाही, तर श्रद्धेचा आहे, विश्वासाचा आहे आणि गावाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या संस्कृतीचा आहे. मोहरमच्या निमित्ताने इंगळगी गावात आज पुन्हा एकदा माणुसकीचा उत्सव पाहायला मिळाला. शहरात राहणारी लेकरं पुन्हा गावाकडे परतलीत, घराचे दरवाजे उघडलेत, मनाची दारं देखील उघडलीत आणि देवाच्या नावानं पुन्हा एकदा गाव एकत्र आलेलं आहे. कॅमेरामन रहमान शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, इंगळगी, दक्षिण सोलापूर.